तर पहा स्टुडंट, आपण सीईटीच्या लेक्चरमध्ये केमिकल कोऑर्डिनेशन मध्ये त्याच्यावरती केमिकल नेचर ऑफ हार्मोन आणि प्रॉपर्टीज ऑफ हार्मोन हा पोर्शन आज कंप्लीट केलेला आहे आणि त्याच्याशी रिलेटेड असणारे एमसीक्यू हे आपण आज सोडवणार आहोत. आता हा पॉइंट जर आपण घेतला अभ्यासाला तर फारसे क्वेश्चन त्याच्यावरती उपलब्ध आपल्या पुस्तकामध्ये नाहीयेत, तरी पण बऱ्यापैकी क्वेश्चन्स मी ते तयार केलेत आणि ते तुम्हाला पाठवते, ते तुम्ही बघून घ्या नंतर. मग त्याच्यातला पहिला एमसीक्यू आपण सोडवायला सुरुवात करू. पहिला एमसीक्यू त्याच्यातला आहे तो असा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रोटीन हार्मोन. खाली दिलेल्यापैकी प्रोटीन हार्मोन कुठले हे तुम्हाला विचारले. नेचरवरती क्वेश्चन आहे हा हार्मोनच्या. पर्याय त्याला दिलेले आहेत. ए ऑक्सिटोसिन, बी इन्सुलिन, सी थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन आणि डी अँटी डाययुरेटिक हार्मोन. विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रोटीन हार्मोन विचारलंय. मग ह्याच्यामध्ये प्रोटीन हार्मोन कुठले, तर ह्याचा करेक्ट आन्सर आहे बी पर्याय इन्सुलिन. इन्सुलिन हे प्रोटीन हार्मोन आहे, लक्षात घ्या. आणि बाकीचे ग्रोथ हार्मोन झालं, अँटी डायुरेटिक हार्मोन झालं, ऑक्सिटोसिन झालं, तर ही सगळी कशी आहेत, पेप्टाइड हार्मोन आहेत, लक्षात ठेवा. सो हिअर द आन्सर इज इन्सुलिन विच इज अ प्रोटीन हार्मोन. ठीक आहे. पहा आता इन्सुलिन कुठून सिक्रेट होतं, काय होतं, हे डिटेल्स आपण पुढे पुढे शिकणार आहे. पण तूर्त एवढंच माहित असू द्या की आपल्या बॉडीमध्ये ती पॅनक्रियाज नावाची ग्लँड आहे. तर ह्या पॅनक्रियाज ही एक्झोक्राईन पण आहे आणि एंडोक्राईन पण आहे. मग ह्या पॅनक्रियाज मध्ये आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स नावाचा पॅच आहे आणि त्याच्यामध्ये अल्फा बीटा डेल्टा सेल्स असतात. त्याचं सिक्रेशन आहे इन्सुलिन हार्मोन. ठीक आहे, की जे प्रोटीन हार्मोन आहे. आता त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन कडे आपण जाऊ. नेम द हार्मोन विच इज सिंथसाइज फ्रॉम हिस्टिडीन अमायनो ऍसिड. हिस्टिडीन नावाच्या अमायनो ऍसिड पासून तयार होणाऱ्या हार्मोनचं नाव सांगा, असं तुम्हाला क्वेश्चन विचारलाय. तर त्याचा पहिला पर्याय आहे ए हिस्टामाइन, दुसरा आहे इपिनेफ्रिन, तिसरा आहे नॉर इपिनेफ्रिन आणि चौथा आहे डोपामाइन. मग पहा, हिस्टिडीन नावाच्या अमायनो ऍसिड पासून तयार होणारं हार्मोन असतं हिस्टामाइन. कुठलं आहे, हिस्टामाइन. इपिनेफ्रिन झालं, नॉर इपिनेफ्रिन झालं, डोपामाइन झालं. हे जर तुम्ही बघितलं तर हे रिमेनिंग जे काही हार्मोनची मी नावं घेतली ती तयार होतात टायरोसिन अमायनो ऍसिड पासून. फक्त ह्या दिलेल्या हार्मोनमध्ये हिस्टामाइन एकच हार्मोन असे की जे हिस्टिडीन नावाच्या अमायनो ऍसिड पासून तयार झालेले आहे. ठीक आहे. बाकीचे कशापासून तयार होतात, टायरोसिन नावाच्या अमायनो ऍसिड पासून. त्याच्यानंतर पुढचं पहा, व्हॉट इज अ प्रिकर्सर ऑफ स्टिरॉइड हार्मोन. तिसरा क्वेश्चन, स्टिरॉइड हार्मोनचा प्रिकर्सर कोण आहे, ते कशापासून तयार होतात. आता स्टिरॉइड हार्मोन तुम्हाला माहिती आहेत, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, टेस्टोस्टेरॉन, ही सगळी काय तर स्टिरॉइड हार्मोन आहेत. सो व्हॉट इज द प्रिकर्सर ऑफ स्टिरॉइड हार्मोन. फर्स्ट प्रोटीन, ए प्रोटीन, बी कोलेस्टेरॉल, सी कार्बोहायड्रेट अँड डी लिपिड. मग स्टिरॉइड हार्मोन कशापासून तयार होतात, तर तुम्हाला शिकवलेलं आहे दे आर मेड फ्रॉम द कोलेस्टेरॉल. सो हिअर करेक्ट आन्सर इज बी ऑप्शन अँड दॅट इज द कोलेस्टेरॉल. ठीक आहे. आता पुढचा क्वेश्चन पहा, चौथा, विच ऑफ दीज इज अ फॅट सोल्युबल हार्मोन. खाली दिलेल्यापैकी फॅट सोल्युबल हार्मोन कुठलं हे तुम्हाला विचारलंय. ए ऑप्शन आहे अमाइन हार्मोन, बी आहे पेप्टाइड हार्मोन, सी आहे थायरॉइड हार्मोन आणि डी आहे प्रोटीन हार्मोन. बघा मी परत एकदा सांगते की फॅट सोल्युबल असणारं हार्मोन तुम्हाला इथं विचारलेलं आहे. थायरॉइड, अमाइन हार्मोन, पेप्टाइड हार्मोन, थायरॉइड हार्मोन आणि प्रोटीन हार्मोन. मग याचा करेक्ट ऑप्शन कुठला असेल, तो आहे थायरॉइड हार्मोन. कारण थायरॉइड हार्मोन हे कशी आहेत
तर लिपिड सोल्युबल हार्मोन आहे. बाकी अमाइन हार्मोन झालं, पेप्टाइड हार्मोन झालं, प्रोटीन हार्मोन झालं, ही सगळी कशी हार्मोन आहेत? वॉटर सोल्युबल असणारी हार्मोन आहेत. म्हणजे चौथ्याचं करेक्ट आन्सर काय आहे? तर ते आहे थायरॉइड हार्मोन. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज ग्रोथ हार्मोन इनहिबिटिंग हार्मोन? खाली दिलेल्यापैकी ग्रोथ हार्मोन इनहिबिटिंग हार्मोन कुठले विचारलेले आहे. आता इनहिबिटरी फॅक्टर आणि रिलीजिंग फॅक्टर किंवा इनहिबिटरी हार्मोन आणि रिलीजिंग हार्मोन कुठून सिक्रेट होतात? तर हायपोथॅलॅमसचा कंट्रोल असतो किंवा हायपोथॅलॅमस पासून होतात. मग त्यांनी विचारलंय की ग्रोथ हार्मोनचं सिक्रेशन इनहिबिट करणारं हार्मोन कुठले? सो फर्स्ट ऑप्शन इज ए ऑप्शन इज FSH, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. दुसरा आहे बी थायरॉइड रिलीजिंग हार्मोन. तिसरा आहे ग्रोथ हार्मोन रिलीजिंग हार्मोन. आणि चौथा आहे सोमॅटोस्टॅटिन. मग पहा, आता ग्रोथ हार्मोनशी रिलेटेड असणारी इथं दोन हार्मोन दिलीत. कुठली? ग्रोथ हार्मोन रिलीजिंग हार्मोन आणि दुसरा आहे सोमॅटोस्टॅटिन. TRH आणि FSH याचा इथं संबंध येत नाही. मग ग्रोथ हार्मोन रिलीजिंग हार्मोन काय करणार आहे? हे रिलीजिंग आहे. आपल्याला रिलीजिंग विचारलंय का? नाही, आपल्याला विचारलंय इनहिबिटरी. म्हणजे इथं करेक्ट ऑप्शन कुठलं असेल? सोमॅटोस्टॅटिन असणार आहे. ठीक आहे, हे तुम्हाला शिकवलेलं आहे. मेक द वन विच इज नॉट इनहिबिटेड बाय द इफेक्ट ऑफ सोमॅटोस्टॅटिन. क्वेश्चन पहा कसा वेगळा आहे हा. मेक द वन किंवा मार्क द वन विच इज नॉट इनहिबिटेड बाय द इफेक्ट ऑफ सोमॅटोस्टॅटिन. म्हणजे काय म्हटलेलं आहे त्यांनी? अशा ह्याच्यातला एका पर्याय तुम्ही सिलेक्ट करा की जे सोमॅटोस्टॅटिनच्या इफेक्टमुळे इनहिबिट होत नाही. पर्याय कुठले दिलेत पहा. पहिला दिलाय ग्रोथ हार्मोन, दुसरा दिलाय थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, तिसरा आहे ग्लुकॅगॉन आणि चौथा दिलेला आहे डोपामाइन. बघा आता काय म्हणलेले क्वेश्चन समजतो का? ग्रोथ हार्मोन सिक्रेट झालं की सगळ्यावरती परिणाम होतो, पण फक्त एकावरतीच होत नाही. ते कोण आहे ओळखायचंय. मग आता पहिलं ग्रोथ हार्मोनच आहे, दुसरं TSH आहे म्हणजे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन आहे. म्हणजे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन कशाची ग्रोथ घडवतं? थायरॉइड ग्लँडची. म्हणजे परिणाम ग्रोथ हार्मोनचा TSH वरती पण होत असेल. ग्लुकॅगॉन पॅनक्रियाच्या आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स पासून सिक्रेट होतं. म्हणजे पॅनक्रियाची ग्रोथ झाल्याशिवाय ग्लुकॅगॉन सिक्रेट होणार नाही. म्हणजे आणि शेवटचा आहे डोपामाइन. आणि डोपामाइन काय आहे? तर डोपामाइन तुम्हाला माहितीये ब्रेनमध्ये सिक्रेट होणारं न्यूरो ट्रान्समीटर आहे. म्हणजे ह्याचं करेक्ट आन्सर कुठलं असेल? डोपामाइन. ठीक आहे, पुढे पहा. विच स्टेटमेंट इज इनकरेक्ट रिगार्डिंग द फंक्शन ऑफ हार्मोन? खाली दिलेल्यापैकी कुठलं स्टेटमेंट हे इनकरेक्ट आहे असं तुम्हाला विचारलंय रिगार्डिंग द फंक्शन ऑफ हार्मोन. फर्स्ट ए ऑप्शन रिप्रोडक्शन अँड सेक्सुअल डिफरन्सिएशन, बी मेंटेनन्स ऑफ इंटरनल एन्व्हायरमेंट, सी मेंटेनन्स और मेंटेन द बॉडी टेम्परेचर अँड डी डेव्हलपमेंट अँड ग्रोथ. पहा, रिप्रोडक्शन आणि सेक्सुअल डिफरन्सिएशन साठी हार्मोन लागतं, ते त्याचं फंक्शनच आहे. इंटरनल एन्व्हायरमेंट कॉन्स्टंट ठेवायचं काम सुद्धा ते करू शकतं. मेंटेन बॉडी टेम्परेचर, आता ह्याच्यामध्ये मेंटेन बॉडी टेम्परेचर हा पर्याय इथं करेक्ट येईल, कारण मोस्टली बॉडी टेम्परेचर रेग्युलेट कोण करतं? तर तो हायपोथॅलॅमस करतो. हे इथं आन्सर आहे. ठीक आहे. आणि डी डेव्हलपमेंट आणि ग्रोथ. तर डेव्हलपमेंट आणि ग्रोथ हे कोण करतं? तर ते हार्मोन करतं. सो हिअर सी ऑप्शन इज अ करेक्ट वन. पुढचा क्वेश्चन घ्या. मार्क द वन विच इज नॉट द प्रिकर्सर ऑफ हार्मोन. फर्स्ट अमाइनो ऍसिड, सेकंड ऑप्शन कोलेस्टेरॉल, सी ऑप्शन फॉस्फोलिपिड आणि डी ऑप्शन प्रोटीन. आता इथे एक लक्षात घ्या, काय क्वेश्चन आहे पहा
की कोणापासून पुढे हार्मोन तयार होत नाही असं त्यांनी विचारलंय. कोण प्रिकर्सर नाही. अमायनो ऍसिड पासून हार्मोन तयार होतात, कोलेस्टेरॉल पासून हार्मोन तयार होतात, फॉस्फोलिपिड्स पासून हार्मोन तयार होतात. फक्त हार्मोन कोणापासून तयार होत नाहीत, तर हार्मोन तयार होत नाहीत प्रोटीन्स पासून. लक्षात ठेवा, कारण प्रोटीन पासून पुढे दुसरे कुठलेही हार्मोन तयार होत नाहीत. सो प्रोटीन इज अ नॉट प्रिकर्सर ऑफ हार्मोन. पुढचा क्वेश्चन. नेम द हार्मोन विच टेक्स पार्ट in the release of FSH and LH from the anterior pituitary lobe. Anterior pituitary lobe पासून FSH आणि LH सिक्रीट होतं हे आपण पाहिलेलं आहे किंवा आपल्याला माहिती आहे. आता हे FSH आणि LH सिक्रीट करण्यासाठी, रिलीज होण्यासाठी कुठलं हार्मोन लागतं असा तुम्हाला क्वेश्चन आहे. म्हणजे रिलीजिंग हार्मोन कोण आहे हे विचारलंय. ऑप्शन आहे ए ऑप्शन ग्रोथ हार्मोन, बी ऑप्शन गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन, सी ऑप्शन सोमॅटोस्टॅटिन आणि थायरॉइड रिलीजिंग हार्मोन, डी ऑप्शन. ग्रोथ हार्मोनचा संबंध नाही, सोमॅटोस्टॅटिनचा प्रश्न नाही, थायरॉइड रिलीजिंग हार्मोन आहे ते थायरॉइड ग्लँडसाठीचं आहे. मग इथं आन्सर आहे तो बी ऑप्शन करेक्ट आहे, गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन. ठीक आहे, तर ही इथं सी बी ऑप्शन हा करेक्ट आहे. पुढे पहा. अकॉर्डिंग टू द accepted concept of hormone action, if receptor molecules are removed from the target organ, then the target organ will, काय म्हणले त्यांनी पहा, की हे बेसिक आपल्याला आता माहित झालंय की हार्मोन नेहमी टार्गेट ऑर्गनला जाऊन ऍक्ट होत आहे. बरोबर. टार्गेट ऑर्गन वरती दोन प्रकारचे रिसेप्टर आहेत म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. एक त्याच्या सेल मेम्ब्रेन वरती असतो आणि दुसरा सेलच्या आतमध्ये असतो. आणि हार्मोन हे त्याच्या रिसेप्टरला ऍक्ट झाल्याशिवाय हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स इथं तयार होत नाही. मग त्यांनी असा क्वेश्चन तुम्हाला विचारलाय. मेकॅनिझम ऑफ ऍक्शन वरून हा क्वेश्चन आहे, पण आपण थेरीला हे शिकलोय त्यामुळे तुम्हाला हे माहितीये की समजा टार्गेट ऑर्गनचे हार्मोन बाइंडिंग रिसेप्टरच नसतील त्या टार्गेट ऑर्गनला, तर काय होईल. पर्याय दिलेत. ए ऑप्शन नॉट रिस्पॉन्ड टू द हार्मोन, ते हार्मोनला रिस्पॉन्ड करणार नाही. बी कंटिन्यू टू रिस्पॉन्ड विदाउट एनी डिफरन्स, आहे तसाच रिस्पॉन्ड देईल, काही त्याच्यात फरक पडणार नाही. कंटिन्यू टू रिस्पॉन्ड टू द हार्मोन बट इन अपोजिट वे, अपोजिट वेनी त्याला हार्मोनला रिस्पॉन्ड देईल. आणि डी ऑप्शन आहे कंटिन्यू टू रिस्पॉन्ड टू द हार्मोन बट रिक्वायर हाय कॉन्सन्ट्रेशन, हाय कॉन्सन्ट्रेशनचा हार्मोन लागेल असं तो म्हणतोय. आता साधी गोष्ट आहे, हाय कॉन्सन्ट्रेशन मध्ये फारसा हार्मोन सिक्रेशन कसं आहे, लो आहे, हा पर्याय नाही. अपोजिट वेनी तर तो देऊ शकत नाही रिस्पॉन्ड, आहे तशा पद्धतीनेही तो देऊ शकणार नाही. मग बेसिक ह्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की हार्मोनची टार्गेट ऑर्गन वरती ऍक्शन होण्यासाठी काय लागतं, तर बाइंडिंग रिसेप्टर लागतात. मग ते सेल मेम्ब्रेन वरती असू दे किंवा सेलच्या आतमध्ये असू दे. हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स तयार झाल्याशिवाय हार्मोनची ऍक्शन त्या टार्गेट वरती, टार्गेट ऑर्गन वरती होणार नाही. म्हणजे इथं ए ऑप्शन आहे तो करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पहा. नॉट रिस्पॉन्ड टू द हार्मोन, हे महत्वाचं आहे. Which of the following statement is not correct in the for the hormone? हार्मोन साठी खालचं कुठलं स्टेटमेंट करेक्ट नाही असं त्यांनी विचारलंय. दे ऍक्ट ऑन द टार्गेट ऑर्गन अवे फ्रॉम द सोर्स ग्लँड, ग्लँड पासून असणाऱ्या लांबवर असणाऱ्या ऑर्गन वरती ते ऍक्ट होतात, हे बरोबर आहे. दे आर सिक्रेटेड डायरेक्टली इन टू द ब्लड, कारण हार्मोन्स नेहमी एंडोक्राइन ग्लँड पासून सिक्रेट होतात, त्यामुळं डायरेक्टली पोअर केली जातात, हेही तुम्हाला माहिती आहे. दे आर यूज अगेन अँड अगेन लाईक कॅटलिस्ट, पुन्हा आणि पुन्हा ते बॉडीमध्ये वापरले जातात कॅटलिस्ट सारखं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि चौथं, दे आर प्रोड्यूस इन द व्हेरी मायन्यूट क्वांटिटी अँड आर बायोलॉजिकली व्हेरी ऍक्टिव्ह, कमी प्रमाणात सिक्रेट होतात आणि बायोलॉजिकली ऍक्टिव्ह असतात, हे बरोबर आहे. म्हणजे इथं फक्त
दे आर यूज अगेन अँड अगेन लाईक कॅटलिस्ट, हे आन्सर चुकीचं आहे. सो हिअर करेक्ट ऑप्शन इज अ सी ऑप्शन. कारण तुम्हाला सांगितलंय ॲज सून ॲज देअर वर्क इज ओव्हर दे आर डिस्ट्रॉइड. हार्मोन्स एकतर कमी प्रमाणात सिक्रेट होतात आणि त्यांचं काम संपलं की ती काय केली जातात, नष्ट केली जातात. ठीक आहे. आता पुढे पहा, पुढचा क्वेश्चन. डॅश डॅश हार्मोन इज अ गॅस स्टेट. डॅश डॅश हार्मोन इज इन अ गॅस स्टेट. गॅस स्टेट मध्ये असणारं हार्मोन कुठलं? नेचर शिकवताना सांगितलंय. ऑप्शन ए ग्रोथ हार्मोन, ऑप्शन बी एडीएच हार्मोन, ऑप्शन सी NO म्हणजे नायट्रिक ऑक्साईड अँड ऑप्शन डी कार्बन डायऑक्साईड. तर तुम्हाला मी सांगितलं होतं नायट्रिक ऑक्साईड हे गॅस हार्मोन आहे की जे हार्मोन आपल्या ब्लड व्हेसलच्या एंडोथेलियम पासून सिक्रीट होणारं हार्मोन आहे. पहा पुढचा क्वेश्चन. विच हार्मोन इज अ फॅटी ऍसिड डेरिव्हेटिव्ह. फॅटी ऍसिड डेरिव्हेटिव्ह कुठला हार्मोन आहे असं विचारलंय. TSH थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, ए ऑप्शन. बी ऑप्शन ऑक्सिटोसिन, सी ऑप्शन ग्रोथ हार्मोन अँड डी ऑप्शन प्रोस्टाग्लॅन्डिन. मग इथं साधं एकच एक्झाम्पल तुम्हाला फॅटी ऍसिड डेरिव्हेटिव्ह मध्ये मी सांगितलं होतं आणि ते कुठलं आहे तर प्रोस्टाग्लॅन्डिन. बाकीची ही फॅटी ऍसिड डेरिव्हेटिव्ह हार्मोन नाही, तिथं फक्त प्रोस्टाग्लॅन्डिन हे एकच हार्मोन फॅटी ऍसिड डेरिव्हेटिव्ह आहे. पुढचा क्वेश्चन घ्या. 14वा क्वेश्चन आहे हा. हार्मोन सिक्रिशन इज रेग्युलेटेड बाय. हार्मोन सिक्रिशन इज रेग्युलेटेड बाय. कसं रेग्युलेट केले जातं? ए ऑप्शन पॉझिटिव्ह फीडबॅक, बी ऑप्शन नेगेटिव्ह फीडबॅक, सी ऑप्शन बोथ पॉझिटिव्ह अँड नेगेटिव्ह फीडबॅक अँड डी ऑप्शन नन ऑफ दीज. पहा हेही तुम्हाला सांगितलेलं आहे की काही हार्मोन मध्ये पॉझिटिव्ह फीडबॅक आहे. पॉझिटिव्ह फीडबॅक म्हणजे साध्या भाषेत मी तुम्हाला सांगते की ज्या वेळेला एखाद्या हार्मोनला रिलीजिंग फॅक्टर पण असतो आणि इन्हिबिटरी हार्मोन पण असतो त्यावेळेला त्याला म्हणायचं पॉझिटिव्ह फीडबॅक. आणि नेगेटिव्ह फीडबॅक म्हणजे काय तर नेगेटिव्ह फीडबॅक मध्ये त्या हार्मोनला, फॉर एक्झाम्पल थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन थायरॉक्सिन हार्मोन जर तुम्ही घेतलं तर ते नेगेटिव्ह फीडबॅकने कंट्रोल केलं जातं. म्हणजे काय तर त्याला रिलीजिंग फॅक्टर असतो पण इन्हिबिटरी फॅक्टर नसतो. मग इन्हिबिटरी फॅक्टर नसतो मग त्याचं सिक्रिशन कसं काय इन्हिबिट केलं जातं तर त्याची बॉडीमध्ये वाढलेली लेवलच आपल्या ग्लँडला सांगते की आता हे हार्मोनचं सिक्रिशन काय करायचंय, स्टॉप करायचंय. म्हणजे काही हार्मोन पॉझिटिव्ह फीडबॅकने कंट्रोल केली जातात, रेग्युलेट केली जातात, तर काही हार्मोन नेगेटिव्ह फीडबॅकने केली जातात. मग इथं आन्सर लक्षात घ्या, इथं सी ऑप्शन करेक्ट आहे, बोथ पॉझिटिव्ह अँड नेगेटिव्ह फीडबॅक. ठीक आहे. आता पुढचा क्वेश्चन बघू आणि थांबू आपण. Action of dash dash hormone is concerned with long lasting response. Action of dash dash hormone is concerned with long lasting response. खूप वेळ रिस्पॉन्ड देणारी कुठली हार्मोन आहे असं विचारले. ए अमाइन हार्मोन, बी स्टेरॉइड हार्मोन, सी प्रोटीन हार्मोन अँड डी नन ऑफ दीज. तर लक्षात घ्या लॉंग लास्टिंग रिस्पॉन्स देणारी कुठली हार्मोन आहेत तर ती हार्मोन आहेत स्टिरॉइड हार्मोन. ठीक आहे. तर साधारणतः एवढे क्वेश्चन आता आपण इथं लर्न केले तर ते पुन्हा एकदा बघा. तुम्हाला त्याचे क्वेश्चन्स तर मी पाठवते, त्याच्यासोबत हे बघा आणि अडचण असेल तर नंतर आपण त्याच्याबद्दल डिस्कस करू.